चा विचार पुढे खरं तर आज मला आश्चर्यही वाटलं आणि म्हणजे मी खूप जड अंतःकरणातून म्हणते की या राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि एक महाराष्ट्राचा द्रष्टा नेता जो प्रधानापर्यंत पोचला, जे खरं तर महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती जो प्रधानमंत्री होऊ शकत होता, जो आपल्याला आठवत असेल जेव्हा चीनचं युद्ध आपलं झालं त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी आवर्जून चव्हाण साहेबांना दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून बोलवून घेतलं. फायनान्स डिपार्टमेंट, एक्सटर्नल अफेअर्स डिपार्टमेंट, त्यानंतर डिफेन्स, एक्सटर्नल अफेअर्स, फायनान्स आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री चव्हाण साहेब हे फक्त नेत्याने एक विचार आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण कधीही होऊ नये, सत्ता ही शेवटच्या माणसापर्यंत पोचली पाहिजे म्हणून जिल्हा परिषद पंचायतीचा विचार पुढे नेण्याचं काम आणि सुरुवात खरं तर ही चव्हाण साहेबांच्या काळात झाली. MIDCs महाराष्ट्रात चव्हाण साहेबांच्याच वेळी त्या कामाची सुरुवात झाली. त्यामुळे आज महाराष्ट्र जो उभा आहे तो फक्त आणि फक्त कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेवर आणि त्यांनी दाखवलेली जी दिशा होती त्याच्यावर गेले अनेक वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच पक्ष हे त्यांचा नेहमीच मानसन्मान करत होते. मला आश्चर्य वाटते की महाराष्ट्राची आजचं सरकार त्यांच्या वतीने कोणीही आज कराडला त्यांना अभिवादन करायला, श्रद्धांजली अर्पण करायला कोणी उपस्थित नव्हतं. हे खूप दुर्दैवी आहे आणि मी जड अंतःकरणाने म्हणते की मी ह्या बाबतीत आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. कारण शेवटी चव्हाण साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री राहिलेत, ह्या राज्याने देशाचे मोठे नेते, त्यांच्या बाबतीत एवढी उदासीन भूमिका ही कुठल्याच राज्याला शोभत नाही आणि ह्याच्यात सुधारणा ही महाराष्ट्र सरकारने आणलीच पाहिजे आणि माझी आग्रहाची भूमिका राहील म्हणून मी हे पत्र आज माननीय मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे की प्रोटोकॉलप्रमाणे चव्हाण साहेबांचा 12 मार्च आणि 25 नोव्हेंबर ह्या दोन्ही दिवस त्यांचा मान सन्मान केलाच पाहिजे आणि सगळीच राज्य करतात, देशात करतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त फोटो लावणे, मतं मागणे, त्याच्यापुढे ह्या गोष्टी, काही गोष्टी मतांच्या आणि राजकारणाच्या पुढे जाऊन करायच्या असतात. आणि मी पुन्हा म्हणते की चव्हाण साहेब हे कुठल्या एका पक्षाचे नेते नाहीत, ते महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते. त्यामुळे आज जी घटना झाली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे आणि माझा विश्वास आहे की ह्याच्यामध्ये पत्र लिहिल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री ह्याच्यात सुधारणा 12 मार्चला नक्की करतील ही माझी अपेक्षा आहे. कारण का मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही, कारण का आमच्यासाठी हा आस्थेचा विषय आहे. सत्तेतला एक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाच्या वतीने सुद्धा उशिरा एक ट्विट करण्यात आलेला, त्यामुळे जेवढा राज्य सरकारला पडलाय तेवढाच नाही, मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगते, मला आश्चर्य वाटलं की कधी काळी हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 तुकडे पाडले गेले. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. मला आश्चर्य वाटलं की मला असं वाटलं माझी त्यांच्या सगळ्यांची भेट होईल, त्यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, त्यांचे स्थानिक नेते असतील, ते मला तिथे भेटतील असं मला वाटलं होतं खरं तर. पण तिथे गेल्यावर कोणीच मला भेटलं नाही, ह्याचं मला आश्चर्य वाटलं आणि आश्चर्यापेक्षा दुःख जास्ती झालं. म्हणजे हे संस्कार नाही तो आमचे. चव्हाण साहेबांच्या बाबतीत देर इज ॲब्सोल्युटली नो कॉम्प्रोमाइज. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजित पवार त्याचं आज नेतृत्व करतात, त्यांच्या गटाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार, हे खरंच मला अस्वस्थ करणार आहे. मला खूपच आश्चर्य वाटलं आहे की त्यांच्यापैकी ते स्वतः प्रचारात असतील तरी त्यांच्यापैकी कोण आज तिकडे सकाळी गेलं नाही गेलं ह्याची मला माहिती नाही, पण मला दुःख वाटलं की त्याच्यापैकी कोणीच गेलं नसेल तर, कारण का मला तरी कोणी भेटलं नाही. सर्वोच्च न्यायालयातल्या खटल्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही त्यांना
वादक चर्चा झाली, परंतु तरी सुद्धा आज या संदर्भामध्ये निकाल आला नाही. तो पुढच्या काही दिवसांमध्ये येणं अपेक्षित आहे. किमान जे आता नगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत त्याच्या संदर्भात तरी काही स्पष्टता येत्या सुनावणीच्या वेळेला करू असं सांगण्यात आलेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं इलेक्शन फार वर्षांपासूनच म्हणजे होणं गरजेचं होतं. हा उशीर का होतोय हे खरं आम्हाला कुणालाच समजत नाही, कारण का सरकारने त्यांची भूमिका ही स्पष्टपणे मांडली पाहिजे. कारण का हे लोक हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे आणि इलेक्शन कमिशनकडून खरं तर म्हणजे माझा तर अपेक्षा भंगच झाला आहे, केंद्रातला असू दे किंवा राज्यातला असू दे. कालच मी तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर पाहिलं की शिवसेना आणि मनसेही काल त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी काल तिथे गेले होते. मीही चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात किंवा जो डेटा सगळा येतो आहे, ज्या पद्धतीने बिनविरोध इलेक्शन राज्यात सगळीकडे होत आहेत, त्याच्या मागेची जी अदृश्य शक्ती आहे, हे बघा, बिनविरोध होणं म्हणजे होऊ शकतात, एखाद दुसरी केस जरूर होऊ शकते, पण ज्या पद्धतीने हे बिनविरोध होतं आहे आणि त्याचा जल्लोष केला जातो आहे, हे एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक आहे. आणि जर या राज्यात आणि देशात लोकशाही टिकवायची असेल तर ज्या प्रकारे हे बिनविरोध इलेक्शन झालेले आहेत हे आपल्या देशाला किंवा आपल्या संविधानाच्या विरोधात आहेत. म्हणून मीही काल एक पत्र लिहिलेलं आहे इलेक्शन कमिशनना, आणि जर इलेक्शन कमिशनकडून ॲक्शन काही घेतली नाही तर हे मी दिल्लीच्या पातळीवरही विनंती करीन. खरं तर माझा अनुभव फारसा त्यांच्या बाबतीत अपेक्षित का झाला नाही, कारण सत्यमेव जयते, शेवटी सत्याचाच विजय होतो. पण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. अनेक वर्ष आम्हीही इलेक्शन कमिशनमध्ये जो न्याय मागत होतो तो आम्हाला मिळाला नाही, म्हणून दुर्दैवाने आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं. पण साधारणपणे इलेक्शन कमिशनची जी भूमिका राहिली, आपल्याला आठवत असेल प्रलोभन देण्याच्या बाबतीत अरविंद केजरीवालांवर केवढी मोठी ॲक्शन घेण्यात आली होती. अनेक तुम्हाला अशी उदाहरणं दाखवत. आज तुमचेच चॅनल म्हणजे ह्या सगळ्या बातम्या आम्हाला गाववाडी वस्तीवर काय चाललं आहे हे तुमच्या उत्तम आणि पारदर्शक रिपोर्टिंगमुळे दिसलं. आणि तुमच्या या सगळ्या रिपोर्टिंगमध्ये ज्या पद्धतीने भाषणं केली जात आहेत आणि त्याच्यावर इलेक्शन कमिशनकडून काहीच रिॲक्शन नाही आहे. म्हणजे ह्या लोकशाही या राज्यात आणि देशात आहे का नाही आहे असा प्रश्न समाजात अनेक लोक मला विचारतात. त्याच्यामुळे हे एक अतिशय चिंताजनक आहे. हा एका ठिकाणी नाही, संपूर्ण राज्यात ही परिस्थिती आहे. मला तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर मी पाहिलं ह्यावेळी 100 पार झाले आहेत भारतीय जनता पक्ष, त्यांचे बिनविरोध 100 निवडून आले आहेत. खरं तर मी हे दिल्लीतही याची चर्चा पार्लमेंटमध्ये मागणार आहे की कुठल्या पद्धतीने जे रिपोर्टिंग होतं आहे, जी परिस्थिती राज्यात येते, काय खरं काय खोटं याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि खरं तर आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्राचं इलेक्शन कमिशन ह्याच्यावर काहीतरी घेईल. प्रलोभन देणे, बिनविरोध इलेक्शन करणं, या सगळ्या गतीत म्हणजे ज्यांचे 200हून जास्त आमदार निवडून आले आहेत, ज्यांना एवढा आत्मविश्वास आहे की आपण निवडून येऊ शकतो, मग ही बिनविरोधची एवढा खटाटोप कशासाठी. आणि सगळ्यात जास्त आमच्यावर टीका झाली ती भारतीय जनता पक्षानेच केली होती की आम्ही सगळे परिवारवाद म्हणून आहोत. आज ह्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त परिवारवाद हा भारतीय जनता पक्षात 6 नगराध्यक्ष झालेत, ते सगळे परिवारवाद आहे. हा डेटा माझा नाही आहे, हा सगळ्या चॅनल्सनीच दाखवलेला डेटा आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र, ही BJP जी टॅगलाईन होती ती आज मला आठवते. आणि मला खूप विनम्रपणे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाला आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र तुम्ही. याच गिरीश महाजनांचे व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेले आहे. त्याच्यामध्ये गिरीश महाजन असं म्हणतात की रोहित पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर उतरावूनच निवडून आले, अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा हा जो व्हिडिओ आहे तो रोहित पवारांनी गिरीश महाजनांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे. बाकावरच्या आमदाराच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य करून काय साध्य करण्याचा प्रयत्न आहे असं आपल्याला वाटतं. एक दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीने म्हणजे
मी अनेक वेळा तुम्हाला हे आधीही बोललेले की भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. ह्याची अनेक उदाहरणं मी अनेक वेळा तुमच्यासमोर मांडलेली आहेत. म्हणजे अटलजींची भारतीय जनता पक्ष, अरुण जेटली साहेबांचा भारतीय जनता पक्ष, सुषमा स्वराजांना तर मी गुरु मानते. आमचे मतभेद राजकीय होते पण मनभेद कधीच नव्हते. आणि पार्लमेंटमध्ये सुसंस्कृत पद्धतीने कसं वागायचं, कसं भाषण करायचं, त्याची जी लक्ष्मण रेखा ही कधीही पार करायची नाही, हे संस्कार जेवढे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी माझ्यावर केले तेवढेच भारतीय जनता पक्षाच्या अरुण जेटली साहेब, सुषमाजी आणि असंख्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून आम्ही संसदपटू कसं व्हायचं हे शिकलो. आणि आज त्याच भारतीय जनता पक्षाचे जे आज स्पोक्सपर्सन असतील किंवा नेते आहेत, जे तुमच्या चॅनलवर आम्ही त्यांची भाषणं बघतो, विश्वासच बसत नाही. म्हणजे ओरिजिनल BJPचा DNA हा अतिशय सुसंस्कृत होता. मी पुन्हा म्हणते, माझे जरूर राजकीय टोकाचे मतभेद भारतीय जनता पक्षावर असले तरी एक सुसंस्कृत पक्ष आणि एक दिलदार विरोधक म्हणून आम्ही त्यांच्याशी इतके वर्ष लढलो आहे. पण आज भारतीय जनता पक्षाची जी बघा, विरोधक हा असलाच पाहिजे. जेव्हा लोकशाहीमध्ये मी बोलते तसं मला ऐकायची ही ताकद माझ्यात असली पाहिजे. पण ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पक्षाकडून एक सुसंस्कृत पक्ष म्हणून आम्ही बघत होतो, तो आता दिसत नाही. हे दुर्दैव आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांच्याकडे जे इनकमिंग चाललं आहे किंवा बोलणारे ज्या पद्धतीने बोलतात, ही खरं मला विचाराल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातली लायबिलिटी झालेली आहे. ही खूप दुर्दैवी आहे. पण हे महाराष्ट्राला न शोभणार आहे आणि जुन्या ओरिजिनल भारतीय जनता पक्षाला पण न शोभणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं एक स्टेटमेंट केलेलं आहे की कमळाच्या मागे मी काढा, काँग्रेसच्या मागे मी काढा. हे त्यांचं जे वाक्य आहे ते सध्या आता निवडणुकांमध्ये येतं. ते टॅगलाईन केलं, यही समय है सही समय. मी आता तो रोज वापरते. कारण का भारतीय जनता पक्ष म्हणायचे यही समय है सही समय. ते काय म्हणतात, कर्जमाफी कधी करणार, योग्य ती वेळ. आता ही योग्य वेळ नाही तर कधी, तो यही समय है सही समय. त्यामुळे त्यांच्या सगळ्या ज्या टॅगलाईन्स प्रत्येक इलेक्शनमध्ये येत असतात ते फार मनावर घ्यायचं नसतं. माझी त्यांना एकच विनंती आहे, कायचे जे तिजोरीवरनं त्यांचं सगळ्यांची आपापसात लढाई चालली आहे, मला खूप प्रांजळपणे त्यांना सगळ्यांनाच सांगायचं आहे, तिजोरीची चावी ही मायबाप जनतेची असते, कोणाचे घरचे पैसे नाही आहेत. हे आपण सगळे, तुम्ही, तुमचा कॅमेरामॅन, सगळे तुम्ही सगळे महाराष्ट्रातले आणि भारतातले लोक टॅक्स भरता, त्याच्यातून हा निधी येतो. हा कोणाच्या घरचा निधी नाही आहे. हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने आज भाषणं ऐकायला मिळत आहेत किंवा त्या निधीची चावी कुणाकडे, निधीची किंवा पैसे हे सेवेसाठी आहेत, त्याच्यावर कुणाचाही हक्क नाही. तो 7/12 नाही आहे कुणाचं नाव लिहायला. ही जनतेची सेवा आहे. दुर्दैव आहे की या सगळ्या इलेक्शनमध्ये हे माननीय मोदीजींना नेता मानतात, पण मोदीजी जे त्यांना सांगतात की प्रधान सेवक व्हा, हे ते सोडून सगळे लोक बोलतात. ज्या गोष्टी आम्हीच बोलत होतो ते भारतीय जनता पक्ष बोलते. म्हणजे मला गंमत वाटते की त्या काळामध्ये जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा आमची चेष्टा आणि काय काय आम्ही ऐकलं तेव्हा ते आम्हाला हलकेमध्ये घ्यायचे. अरे हे लोक काही आरोप प्रत्यारोप करतात. जे प्रत्येक जो आरोप आम्ही केला त्यांच्यावर, तोच आरोप आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष एकावर करतात. वी स्टँड विंडिकेटेड. हेच तर आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो. नाही, 15 आणि 21 काय फरक पडतो आहे, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. त्यामुळे मला काही फार त्याची चिंता वाटत नाही. आणि कसं असतं, ह्या सगळ्या इलेक्शन्स तुम्हाला आठवत असेल, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता आणि काँग्रेस आणि आमची आघाडी होती आणि समोर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, तेव्हा शिवसेनाही पक्ष एक होता, त्यांची युती. आम्ही सगळे कॉर्पोरेशन आणि मुंबई कॉर्पोरेशन सगळे वेगळे लढलो होतो, मला आठवत असेल. त्यामुळे स्थानिक इलेक्शन्समध्ये या गोष्टी होतात. म्हणजे अनेक वर्ष होत आहेत, दशकं होत आहेत. त्याच्यात काय नवीन नाही.
मला असं वाटतं की आम्ही पुढच्या काही दिवसात एक तर इलेक्शन कधी होणार हाच पहिला प्रश्न आहे. म्हणजे मुंबई कॉर्पोरेशन, पुणा कॉर्पोरेशन, सगळ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन्स कधी होणार हा पहिला मुद्दा. जिल्हा परिषद कधी होणार ह्याच्यातच अजून काही स्पष्टता नाही आहे. त्यामुळे त्या सगळ्या पुढच्या काही दिवसामध्ये पूर्णपणे चित्र स्पष्ट होईल. काही महाराष्ट्रामध्ये असलेली दुर्दैवी घटना घडली की पुन्हा मुंबईमध्ये एका पीएच्या बायकोने आत्महत्या केली. आपण पाहतो की म्हणजे मागे काही महिन्यांमध्ये की अनेक महिलांनी आत्महत्या केली आहे. तर हे जे प्रकार ते वाढत आहेत, मात्र एका पीएच्याच बायकोने आत्महत्या केली. आपल्या पतीवर जर संशय होता तर कसं पाहता येईल? ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि कुठल्याही सत्तेचा गैरवापर कोणीही करू नये. मला वाटतं त्यांना अटक झाली आहे असं वर्तमानपत्रात आज सकाळी आलेलं आहे. त्यामुळे ती इन्क्वायरी अतिशय पारदर्शकपणे व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्रात महिलांवरचे जे अत्याचार आहेत हे वाढत आहेत हा भारत सरकार आणि केंद्र सरकारचा डेटाच सांगतो. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनी आणि होम मिनिस्ट्रीने या गोष्टीत जातीने लक्ष घातलं पाहिजे की महिलांवरचे अत्याचार आणि अन्याय राज्यात का वाढत आहे. ज्या राज्यामध्ये महिलांना समान अधिकार किंवा आरक्षण राजकीय आणि निर्णय प्रक्रियेत देणारं हे पहिलं राज्य आहे, त्या राज्यामध्ये आज महिला असुरक्षित आहेत का असं एक भावना आज महिलांमध्ये अस्वस्थ करणारी सगळीकडेच आपल्याला दिसते. ताई, शक्ती कायदा खरं तर जो तुम्ही वारंवारचा उल्लेख अजूनही आलेला नाहीये, तो कधीपर्यंत अनेक महिला खरं त्याची वाट बघतात. तो कायदा इथून महाविकास आघाडीच्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात तिन्ही पक्ष जेव्हा होते महाविकास आघाडीचे एकत्र, तेव्हा तो शक्ती कायदा केला होता आणि तो केंद्र सरकारकडे पाठवलाही होता. आज तर डबल इंजिन सरकार आहे, इथेही त्यांचं सरकार आहे तिथेही त्यांचं सरकार आहे. कोण आहे त्यांना थांबवायला? एवढं मोठं मॅन्डेट त्यांना इथे राज्यात मिळालं. केंद्रातही क्लिअर मॅन्डेट आहे आणि शक्ती कायद्याच्या बाबतीत आमची केंद्रात सहकार्याची भूमिकाच राहील, काँग्रेसची राहील आणि आमचीही राहील. त्यामुळे का ते करत नाही आहेत हा एक मोठा प्रश्नच आहे. पुन्हा एकदा जे मुद्रांक शुल्क बुडवले 45 कोटींचे, त्या संदर्भात मीडियाला नोटीस देण्यात आली होती. मात्र त्याला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे आणि आरोप असा होतोय की पार्थ पवारांची कंपनी आहे म्हणून हा वेळ काढून कसा. मला असं वाटतं हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटलाच उत्तर द्यावं लागेल की एक्सटेन्शन्स देता येतं का नाही. माझं म्हणणं आहे की 30 दिवसाचा कालावधी आहे, त्यातले कदाचित 10-1 दिवस झाले असतील आत्तापर्यंत. दुसरा रिपोर्ट 30 दिवसात येईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं 30 दिवसासाठी आपण वाट बघावी. कारण जे काही रिपोर्ट त्याच्यातूनच नक्की आपल्याला कळेल की काय झालं आहे आणि काय नाही झालं आहे. आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटच आपल्याला सांगू शकेल की असं एक्सटेन्शन देता येतं का नाही. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा मला असं वाटतं हे कोणीतरी जबाबदार व्यक्तींनी आणि सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे. आम्ही तर विरोधातच आहोत, आम्ही न्याय मागणारच, पण सरकारने या सगळ्या प्रश्नांची पारदर्शकपणे उत्तरं दिली पाहिजे. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं मी 30 दिवसात उत्तर देणार आहे आणि रिपोर्ट येणार आहे. बघूया 30 दिवस पूर्ण तर उद्या. अरे ही लोकशाही आहे, सगळ्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. काय काय इलेक्शन आलं की काय काय ऐकायला मिळतं. मला अशा वेळीच ना नेहमी जेटली साहेब आठवतात. हे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे. अरुण जेटली साहेब नेहमी म्हणायचे तुम्ही दाखवणं बंद करा, ही बोलणं बंद करते. पण तसं काही होत नाही, कारण का आता फक्त मीडिया नसतो, आता सगळ्यांचे कॅमेरे असतात, यूट्यूब चॅनल्स असतात, खूप गोष्टी असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे फोकस कमी करण्यासाठी ह्या सगळे जे विषय ज्याची चर्चा एरवी ऑफ कॅमेरा होऊ शकते ते होऊ शकतात. त्या सूचना आहेत मी नेहमीच करते. याचं उत्तर तुम्हाला त्यांच्या अध्यक्षांना विचारावं लागेल. कारण भारतीय जनता पक्ष, मी तुम्हाला पुन्हा सांगते की मी त्यांचा परफॉर्मन्स ऑपोजिशनमध्ये फार जवळून पाहिलेलं आहे. अतिशय सुसंस्कृत लिडरशिप, अतिशय. पण ती पूर्ण 360 डिग्री त्यांच्यात काय बदल झाला आणि का झाला आहे हेच मला कळत नाही. आणि हे दुर्दैव आहे की त्याच्यामुळे राज्याची आणि देशाची म्हणजे महाराष्ट्र राज्याची राजकारणाची जी परिस्थिती होती ती खूप बदललेली आहे. आणि मी तुम्हाला उदाहरण देते. काशीनाथ भाऊंचा प्रवेश भारतीय जनता पक्षाने घेतला. माझं म्हणणं ठाम आहे, मी माझ्या मताशी ठाम आहे. कालही माझं म्हणणं आहे ते गुन्हेगार नव्हते, आजही आणि उद्याही त्या मतावरच मी राहीन.
पण ह्यांनी प्रवेश घेतला, तुम्ही चॅनल्सवरती न्यूज ब्रेक केली, मग तो स्टॉप केला प्रवेश. आता काय परिस्थिती आहे लेटेस्ट मला माहिती नाही. त्यामुळे आरोप करायचा आणि त्या व्यक्तीला कॉर्नर करायचं आणि मग त्यांचा प्रवेश करून घ्यायचा. आणि त्यांच्याकडे सिलेक्टिव्ह वॉशिंग मशीन आहे. त्यांना सिलेक्टिव्हली वॉशिंग मशीनमध्ये लोक त्यांना सोखून माफ असतं आणि सिलेक्टिव्हली नसतं. त्याचा सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे माननीय नवाबभाई. सिलेक्टिव्हली त्यांना सरकार करताना नवाबभाईंची सही लागते आणि चालते, पण त्यांना नवाबभाई इलेक्शन आल्यानंतर त्यांना वाटतं अरे नाही, नवाब मलिक नहीं चलेगा. क्यों नहीं चलेगा आपको नवाबभाई मलिक? सोयीप्रमाणे तुम्ही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करता, सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचा गैरवापर करताय. किती गलिच्छ राजकारण चाललंय आणि हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला नाही, भारतालाच न शोभणार आहे. एक तर नुसता राहुल गांधींचा विषय नाही. राहुल गांधी या देशाचे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत, LOP आहेत. आणि मलाही आश्चर्य वाटलं ते स्टेटमेंट ऐकल्यावर, कारण का साधारणपणे देवेंद्रजी खूप जपून बोलतात. म्हणजे देवेंद्रजींकडून कधी अशी म्हणजे फार मोजून मापून देवेंद्रजी बोलतात. त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं खरं काय, कारण का हा एकट्या राहुल गांधींचा विषय नाही आहे, हा ते LOP आहेत ह्या देशाचे. त्यामुळे थोडंसं मला दुःख झालं, कारण का माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहेत. आणि देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री असताना ते ह्या सगळ्याची कधी ना कधी, जरी आम्ही विरोधात असले आणि ते सत्तेत असले तरी आम्ही सगळ्यांनीच मिळून राज्यासाठी कधी ना कधी आमचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या संस्कृतीसाठी काही गोष्टी एकत्र केल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की तो हा सगळा जो संवाद झाला आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यात कुठेतरी सुसंस्कृतपणा ते पुन्हा आणतील. कारण का ते ओरिजिनल भारतीय जनता पक्षवाले, त्यामुळे त्यांच्यावर अरुणजींचे, सुषमाजींचे संस्कार जसे माझ्यावर झाले तसे त्यांच्यावरही झालेले. त्याच्यामुळे अजून तरी माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. म्हणजे म्हणजे एवढी परिस्थिती राज्याच्या राजकारणात मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलेली. म्हणजे त्याच्यात वैचारिक भूमिका ही राहिलीच नाही का, असा एक प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात येतो. झालं मराठी? सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा आरक्षणाच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात पुन्हा एकदा शुक्रवारची तारीख आली आहे. कदाचित शक्यता अशी की भूमिका पुढे ढकलली. काय होऊ शकतं? काय सांगता येत नाही. आता कोर्टाची वाट बघायला लागेल शुक्रवारपर्यंत. पण आम्हाला काळजी आहे, कारण स्थानिक जो म्हणजे सत्ता ही विकेंद्रीकरण झालीच पाहिजे. आणि आमच्या म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचं हे मत आणि हा विचार होता. आणि त्याच्यामुळे गेले काही वर्ष जो सर्वसामान्य माणसांच्या रोज सुखदुःखात असतो, मग तो तुमचा नगरसेवक असेल, जिल्हा परिषद मेंबर असेल, त्या सगळ्यांचे जो तुमच्याबरोबर असतो, ते सगळे गेले 3-4 वर्ष झाले ते सगळं काम ठप्प आहे आणि प्रशासनच ते सगळं चालवतं आहे. एक म्युन्सिपल कमिशनर सगळ्या नगरसेवकांचं काम नाही करू शकत. तो थोडी रोज सगळ्यांच्या तो प्रशासक आहे, त्याचं कामही नाही ते. त्यामुळे हे सगळी जी सिस्टम आहे, जी यंत्रणा आहे, ही खरं मोडूनच पडली. आता त्याला ठीक करण्याची गरज आहे आणि इलेक्शन लवकरात लवकर घ्यावं. पण महाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे त्यांचा काय स्टँड आहे तो का मांडत नाही आणि सरकार कमी पडतं आहे का, असा एक दबदबा किंवा एक दबक्या बाजू सगळ्या आवाजात आज सगळीकडे ही चर्चा राज्यात ऐकायला येते. वेस्ट बंगाल और तमिलनाडु में आने वाले इलेक्शन से पहले SIR की जो प्रोसेस है वो इंटेंसिफाई हो रही है. वैसे ही वेस्ट बंगाल में आज वहाँ की चीफ मिनिस्टर ममता बनर्जी प्रोटेस्ट होल्ड कर रही है. उनका कहना है कि इलेक्शन से पहले कहीं ना कहीं सांप्रदायिकता या कम्युनलिज्म बढ़ाने का ये और तरीका है. नहीं हो सकता है. दीदी ये बहुत संवेदनशील नेता रही है और आज वेस्ट बंगाल में जो भी विकास हुआ है वो दीदी के नेतृत्व में ही हुआ है. और ये SIR हो ना हो,
और जिस तरह से आज महाराष्ट्र में आप देख रहे हैं, भारतीय जनता पार्टी जो सत्ता में है, अब विपक्ष वाले हम जब कह रहे थे कि डबल वोटिंग हो रहा है, किसी के नाम 10-10 बार है, तब बीजेपी मान नहीं रही थी। लेकिन आज बीजेपी ही जो सत्ता पक्ष में है, जो आरोप विपक्ष कर रहा था वही आरोप आज भारतीय जनता पक्ष जो सत्ता में वो कर रही है। तो वी स्टैंड विंडिकेटेड नो, जो हम कह रहे हैं वही आज बीजेपी कहे जा रही है। तो बहुत दुख की बात है कि इलेक्शन कमीशन का मजाक बना के रखा है जो आज सत्ता में लोग हैं उन्होंने, बहुत दुख की बात है। राम मंदिर का ध्वजारोहण आज हुआ है और तमाम प्रधानमंत्री से लेकर सब लोग वहाँ पर थे। प्रधानमंत्री ने कांग्रेस का नाम नहीं लिया है, लेकिन ये जरूर कहा है कि कुछ लोगों ने अपने फायदे के लिए राम को नहीं बताया। ठीक है, देखो, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है, जो संविधान ने आपको भी दिया है, मुझे भी दिया है, सबको दिया है। मेरे ख्याल से उनको जो ठीक लगा उन्होंने कहा। और अभी जो एनडीए के पक्ष के लोग हैं वो कह रहे हैं कि कांग्रेस को या इंडिया ब्लॉक के लोगों से सवाल पूछ रहे हैं कि जो जब मंदिर का निर्माण पूरा नहीं हुआ था, उसका जब उद्घाटन किया गया था, तब ये सवाल उठा रहे थे अब मंदिर पूरा हुआ है, कम से कम अब तो अयोध्या जाएंगे, इस तरह से सवाल उठा रहे हैं। देखिए, ये श्रद्धा की और आस्था की चीज़ होती है। ये पार्टी का सवाल, किसी भी पार्टी का सवाल नहीं है, श्रद्धा का सवाल होता है। तो मेरे ख्याल से जिसको जहाँ उसकी आस्था है, जिसका विश्वास है, जिसका प्यार है, जिसका आदर है, वो वहाँ जाते ही है। महाराष्ट्र में हम देख रहे हैं कि पिछले कुछ दिनों में कार्यकर्ता, चाहे वो डेप्यूटी चीफ मिनिस्टर हो, अदर इम्पोर्टेंट मिनिस्टर्स हो, कहीं ना कहीं डायरेक्टली फंड्स कैसे उनके हाथ में है और उस तरीके से इलेक्टोरेट को इन्फ्लुएंस करने की बातें कर रहे हैं। पहले अजित पवार जी का एग्जाम्पल था, बाद में हसन मुश्रीफ जी बोले, और आज सुबह जब अमरावती के चीफ मिनिस्टर बात करें तो उन्होंने भी ये कहा कि जैसे अगर अच्छी सरकार नहीं होगी ग्राउंड पे तो ट्रांसपेरेंसी नहीं आएगी फंड्स देने में, तो स्टेट गवर्नमेंट को अगर फंड्स देने फिर भी वो उस तरीके से फंड्स नहीं दे पाएंगे। तो क्या ये कहीं ना कहीं इलेक्टोरेट को फाइनेंशियल फंड्स के बेसिस पे स्वे करने का? ये बहुत दुख की बात है कि एक सशक्त लोकतंत्र में जिस तरह से इलेक्शन कमीशन ने इंटरवेंशन करना चाहिए वो हो नहीं रहा है। और मेरे ख्याल से इलेक्शन में जो भी इलेक्शंस के नियम कायदे हैं उसी चौखट में हम सब ने भाषण करने चाहिए। और एक ज़माना था जब इलेक्शन कमीशन एक बहुत इंडिपेंडेंट बॉडी थी, लेकिन आज आप देख रहे हैं कि रोज़ आप भी रिकॉर्ड करते हैं, दिखाते हैं, हम सब ने, विपक्ष ने भी बहुत सारे खत लिखे हैं। कल मनसे और आदित्य ठाकरे जी इलेक्शन कमीशन को मिलके भी आए, उसके पहले पूरी इंडिया अलायंस ब्लॉक और राज ठाकरे जी, हम सब साथ में भी गए इलेक्शन कमीशन। बहुत बार ये हो चुका है, लेकिन हमें न्याय नहीं मिल रहा है। और मुझे आप पूछे तो एक सशक्त लोकतंत्र में इलेक्शन ये पारदर्शक तरीके से ही और नियम कायदे से ही होना चाहिए, किसी के मन मर्जी से नहीं हो सकता। लेकिन ये बहुत दुख की बात है कि इन्होंने जिस तरह से सब इस चीज़ों को हल्के में लेते और मजाक बना के रखा है, ये बहुत बहुत दुख की बात है। पार्लियामेंट सेशन भी चालू होने वाला है, क्या इस बार पार्लियामेंट सेशन में वोट चोरी एक बड़ा मुद्दा जो विपक्ष की तरफ से रहा है? 2-3 है। पहले तो दिल्ली में 50% वर्क फ्रॉम होम किया है। आज वोल्केनो के भी जो एशेज़ है वो दिल्ली पे आ रहे हैं। ऐसे बहुत एक दिल्ली में क्राइसिस है ऐसे लग रहा है, सुनने में आ रहा है। मैं तो कल जा रही हूँ, मेरा IBC का भी मीटिंग है और होम कमेटी की भी मीटिंग है। सो मैं तो दिल्ली जा रही हूँ, लेकिन जो सुनने में या टीवी पे और पेपर्स में आ रहा है कि दिल्ली शहर में पोल्यूशन की बहुत बड़ी दिक्कत आज हो रही है। 50% वर्क फ्रॉम होम चल रहा है। तो नेशनल कैपिटल में ये बड़ा क्राइसिस चल रहा है। तो सरकार क्या सोच रही है मुझे पता नहीं, मैं लेकिन किरण रिजिजू से ज़रूर, जो पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर है, उनसे ज़रूर मैं बात करूंगी कि सरकार क्या सोच रही है ये क्राइसिस के बारे में, एक। और दूसरी, ये सब जो हो रहा है इस पर भी पहले चर्चा होनी चाहिए कि दिल्ली इस देश का कैपिटल है, ये राजधानी है, और राजधानी में इतना पोल्यूशन और क्राइसिस अगर हो तो यहाँ लोग आएंगे कैसे? इस बारे में सरकार क्या सोच रही है, ये एक मुद्दा होगा। उसके बाद आपको याद होगा पहलगाम के बाद दिल्ली में जो ब्लास्ट हुए उसके बारे में भी बहुत चिंता हम सबको रही है, उस पर चर्चा हम मांगेंगे। महंगाई, बेरोज़गारी और ये GST का जो नया उन्होंने बदलाव किया, उसके बाद उसके आउटकम्स क्या है। किसानों के बहुत आप देख रहे हैं, भारत और महाराष्ट्र सरकार का डेटा दिखा रहा है
कि सिर्फ महाराष्ट्र में ही देश में किसानों की आत्महत्या बढ़ रही है। महाराष्ट्र में और देश में महिलाओं के साथ जो अन्याय हो रहे हैं वो भी बढ़ रहे हैं। तो ये बहुत सारे इश्यूज़ है जिस पे चर्चा हम इंडिया अलायंस की ब्लॉक की तरफ से मांगेंगे। महाराष्ट्र में किसान परेशान है, खासतौर पर शिरूर, पुणे, किशोर इलाके में या फिर या विदर्भ में या यहाँ तक मुंबई में देखी गई। तेंदुआ हर जगह मतलब घूमने लगे हैं और किसान जाने से डर रहे हैं, गले में पट्टे लगा रहे हैं। ये कितना बड़ा क्राइसिस है और सरकार पिछली बार कैबिनेट में बैठी गई थी और सरकार इसको राज्य आपदा घोषित करने की प्रस्ताव ला रही है। इस सरकार को क्या करना चाहिए? किसान जिस तरह से परेशान है उसको नहीं, मेरे ख्याल से इस पे हम सब ने साथ में मिलके कोशिश करनी चाहिए। मेरी गणेश नायक जी से भी बात मेरी उनके साथ 2 बार मेरी मीटिंग्स भी हुई, बात भी लगातार हो रही है। शिरूर के हमारे जो सांसद है वहाँ से एक्चुअली ये शुरुआत हुई और उन्होंने भूपेंद्र यादव जी को भी कांटेक्ट किया हुआ है और वो केंद्र के मंत्री है। तो उन सब की मदद से ये जो क्राइसिस महाराष्ट्र में हो रहा है उसके लिए हम सबको मिलके काम करना पड़ेगा। गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।